श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगत्पालका, मुनी मानस चोकार मृगांका, कृपा बुंदा तया पूर्ण शशांका ग्रंथादरी का. मागील अध्यायी कथन, तुवा वदविले कृपा करून, गर्त कृपी अग्निनंदन गोपीचंदे घातला परी कैसा लाग, की कोठे नाही मुसमाग. जैसा शंकर गेल्या माग, फसुनी त्यासीवर येले. असो पुढे आता श्रुती, श्रवण करावी रसाळ उक्ती. सिंहावलोकोनी घेऊनी गती, मागील कथा विलोका. बद्रिकाश्रमी पूर्ण तपासी, गोरक्षकानी पाजान्नवी तिरासी. तपाचरिता 12 वर्षी, उद्यापन उरकिले. परी याची त्यांसी नाही ठाऊक, काया भुवनी उभय अर्क. संगोपीत कामांतक, परी माहीत नाही अनन्या. पुढील भविष्योत्तर जाणून, गुप्त ठेविले ओळखून. या परी तप झाली अपूर्ण, उभयताही बोळविले. कानिफा निघाला उत्तर देशी, महातपी तो गोरक्ष शेखी. उत्तर पूर्ण मध्य कोणासी, संचार करीत चालिला. प्रयाग गया काशी करून, श्री गुरु ते शोधी गजकर्णनंदन. या परिपूर्ण दक्षिण कोण, गोरक्ष शोधी मचिंद्रा. शोधित परी तो कैसा, की जलावी विभक्त मासा. की बाळ मातेची वसवसा, सदोदित हृदयात. नावडे त्याते अन्न पाणी, नावडे निद्रा सुखासनी. सदा भवंते भाविक मनी, उद्वेग चक्री पडिला. श्री गुरु आठवणी चित्तात, रमण करीतसे पिसाचवत. सांडी श्वासानुनी हेत, नाथये नाथ म्हणूनी. वारंवार हंबरडणे फोडित, मने कधी भेटती गुरुनाथ. प्राण डोळा उरला किंचित, पायी आता दाखवी. ऐसे प्रेमे होतसे वृष्टी, आपुल्या पुसे वागवटी. मने पाहिला असेल मच्छिंद्र जेटी, कोणीतरी सांगावो. ऐसी बहुता बहुता पुसून, नाना क्षेत्री करी गमन. तो भ्रमत गौड देशा कारण, हेला पट्टणी पातला. तपे मास बक्षिले समग्र, अति सूक्ष्म जर्जर शरीर. त्यावरी श्री गुरु वियोग चित्ताशर, डाही टोलो भरीतसे. जेथे बैसे तेथे वसे, निरबुंदू वाहती नेत्रासी. कार्याकारण कोण्या क्षेत्रास, भिक्षा मागू जातसे. तो हेला पट्टण नगरा माजारी, येऊनी बैसला क्षणभरी. तो द्वारपाळ ग्रामद्वारी, बैसले होते काहीसे. त्यांनी पाहुनी गोरक्षनाथ, आदेश म्हणून त्या ते नमित. परी गोरक्ष तया द्वारपाळा पुसत, मच्छिंद्रनाथ आहे की. तवते म्हणते आमचे गावी, मच्छिंद्र नामे कोणी गोसावी. महाराजा आलाच नाही, काय सांगावी सुख व्यक्ती. परी नाथा एक तपासी, आला होता या गावासी. नाम जालिंदर या जगासी, मिरवीत होता महाराजा. काय सांगावी तयाची नीती, लोकासी वाटे जैसा गवस्ती. तो तृणपारा वाता माथी, अधराम्ही पाहतसो. गोरक्ष म्हणे काय कारण, मस्तकी वाहतसे तृण. एरी म्हणती तो काननातून, गोंदना करिता आणि तसे. गोरक्ष म्हणे गोधन कोणाचे, एरी म्हणती ते गावीचे. परी निस्पृश्य वृत्ती गोधनाचे, पालन करी महाराजा. गोरक्ष म्हणे किती दिवस, राहिला होता या वस्तीस. राहुनी लोप कवन ठायास, झाला पुढे तो सांगा. एरी म्हणे योग द्रुमा, 1 संवत्सर राहिला या ग्रामा. पुढे गेला कोठे ते आम्हा, माहीत नाही महाराजा. या उपरी गोरक्षनाथ, दिवस किती लोटले ते पाहात. एरी म्हणे 10 आजपर्यंत, लोटले संवत्सर महाराजा. ऐसे कुणी तयाची वाणी, गोरक्ष विचारी आपुले मनी. तरी का माझा स्वामी नाम पालटूनी, जगा माझी विचारला. मी सांडोनी पूर्ण तपास, लागावया करीतसे येईल धावत. म्हणून पालटिले स्वनामास, गाव माझी मिरवला. ऐसी कल्पना अनुनी मनी, अश्रुधारा वाहती नयनी. मने महाराजा गेलासी सोडूनी, मज पाडसा कैसा रे. टाकोनी निर्वाण काननात, कोठे गेला माझा नाथ. मी अभर्क अज्ञात बाळक बहुत, मोकली मज कैसी. हे नाथ तू सकळमय, सर्वस्वी बाप माय. तुझवीन माते कोण आश्रय, तिन्ही लोकी दिसेना. अहा मज पाडसाची एरणी, चरू गेली कोणे राणी.
माझे स्मरण सकळ सांडोनी कैसी गुंतली तिकडेची. अहा मम वत्साची प्रेम माऊली, कोणे राणी चरू गेली, परी माझे स्मरण विसरली कैसी गुंतली तिकडेची. अहा माझी मोहाची माय, करू गेली अंतराय, मज ते विसरून सदै हृदय कैसे गुंतली तिकडेची. ऐसे बोलूनी विलाप करीत, ऊर्ध्व हंबरडा मारुनी धावत, पोट कवळूनी श्वास सोडित अहानाथ म्हणूनी. मग ते कनवाळू द्वारपाळ, म्हणती नाथा न करी तळमळ, तुम्हा मायलेकाचा मेळ ईश्वर करील पुढारा. ऐसे वदती ते वाणी, गावात धाडीला भिक्षे लागोनी, मग तो गोरक्ष सदनो सदनी अलक्ष गाजवीत जातसे. परी जालिंदर होता त्या ठाई, तेथे सहजाला भिक्षेसी पायी, ते एकटक सदन साई पाहून अलक म्हणितसे. तो सवाल ऐकुनी जालिंदरनाथ, आदेश म्हणत मैयात, ते आदेश गोरक्षाप्रत श्रवण झाले तातडी. मग ते आदेश वधुनी पुढती, म्हणे कोठे आहे महाराज जती, एरी म्हणे मयी गती विराजलोसी महाराजा. मग गोरक्ष म्हणे कौन नामी, मिरवीत आहात नाथा स्वामी, एरी म्हणे मनोधर्मी नाथ जालिंदर म्हणतात. परी महाराज योग द्रुमा, कवन नाम मिरवतसे तुम्हा, आणि वरदस्त प्रसाद उगमा गुरु कोण तुमचा हो. गोरक्ष म्हणे मचिंद्र जती, वरप्रसाद गुरु मिती, आणि गोरक्ष नाम देहाप्रती जगा माझी मिरवले. परी महाराजा एके युक्ती, तुम्ही सेविली मही गती, जगी प्रविष्टुनी पापमती भंगीत झाली लोकाची. ऐसे कुणी तयाची वार्ता, जालिंदर सांगे झाली कथा, ती कथाची गोरक्षनाथा कोपानळ पेटला. म्हणे महाराजा आज्ञा करावी, शेनेची घालीन पालथी मही, तवत्यान रूपाची पौडी काही भस्म करीन शनात. जैसा अग्नी पेटला सदनात, तेने तृणतंतूचे कोण गणित, तन्या येथील रूपनाथ भस्म करीन महाराजा. अहा ऐसी गुरुमूर्ती, देवा दानवा वरद असती, ऐसी स्वामीसी घालून निगरती राज्य कैसा करीतोजी. अति आताची आज्ञा प्रमाण, लागू ने दी एक क्षण, मग जालिंदरे बोले वचन ऐसे नोहे महाराजा. या कार्याचे पुढे कार्य, ना तरी हृदय विचारून पाहे, नाथ पंत येणे दुनावे हेची भविष्य असे पहा. तरी आता क्षमा करून, पुढे महाराजा करी गमन, परी हे ऐसे वर्तमान बोलू नको जगासी. तुम्ही हिंडता सहज मैसी, मम सूत कानिफा भेटता तुम्हासी, श्रुत करावे कृत्य त्यासी वृत्तांत इतिचा सकळीक. मग तो युक्ती प्रयुक्ती करून, संपादुनी रायासी कल्याण, माते काढील गर्तेतून वाढविल तो नाथपंथ. ऐसे सांगूनी निघाला गोरक्षनाथ, आदेश म्हणून बोळवीत, आणि गोरक्ष कुणी शांत होऊनी आदेश म्हणितसे. मग आदेश शक्तीची गमन, करोनी निघाला गोरक्षनंदन, आहारापुरते मिळवून अन्न उपहारा संपादी. मग शिंगी शैली करोनी ग्रहण, रीता झाला मार्गी गमन, तो जगन्नाथ प्राचीन स्थान तेथे जाऊनी पोचला. एरीकडे कानिफनाथ, गावोगावी भ्रमण करीत, परीच्या गावी जाय तेथ जगा लागी बोधितसे. कानिफा मुखाची बोधस्थिती, एकोणी जण परम मानविती, सलील प्रेम दाटुनी चित्ती अनुग्रह घेती तयाचा. मग त्या गावात एक एक दोन, सच्छिष्य निगती विरक्तिमान, प्रपंच राहणी कलाथ मारून नाथा सवी चालती. ऐसे 1 2 5 7 10-20 मेळा जमत, होता होता सप्तशत दाटले शिष्य समागमे. पूर्वदेशी करिता गमन, तो श्रीराज्य तोष संगन, तयाच्या सीमेपर्यंत जाऊन उलट पाहती मागारा. श्रीराज्यात पुरुष कोणी नाही हे विख्यात जनश्रुत करणी, म्हणून शिष्यमंडळ धनानुनी परतुनी पाहती माघारी. ठाई ठाई करती विचार, म्हणती श्रीराज्य देश त्रिव, तेथे प्रवेश करता नर वाचत नाही सहसाई. ऐसा देश कठीण असून स्वामी करती तयास गमन, तरी अग्निकुंडी सकळा नेऊन पूर्णाहुती इच्छितसे. जरी सेविल्या हलहलाते, मग कोण पुरुष जगेल तेथे,
जेवी त्रिव अग्नीत शिरत तेथे आहाळेला कैसा म्हणावे. सदनी पेरिला वैश्वानर सदन झाले खदिरांगार. तया माझी निघता नर वाचेल कैसा सहसा तो. की पतंग घेती दीपाची भेटी त्याची रीती येथे गोष्टी. दिसूनी येतो परी शेवटी मृत्यू अम्मा दिसतसे. ऐसे होता निश्चय वचन कोणी म्हणती करा पलायन. जीवित्व वाचल्या साधन येईल घडून महाराजा. एक म्हणती ऐसे करावे सदृढ धरावे गुरुचे पाय. मग जीवित्वाचे भय काय जातसे तरी जाऊ द्या. काया वाचा तनु मनु धन प्रथम त्याचे केले अर्पण. मग या जीवित्वाची आस्था करून व्रता लागी का भंगावे. एक म्हणती लागले वेड कैसे व्रत पडी पाड. जीवित्व हरल्या व्रत कोड कोणी दृष्टी पाहिले. तरी हा अर्थ सांडूनी धन या स्वामी लागी चुकवून. गृहस्थानो पलायन करुणी जीवित्व वाचवा. या स्वामीसी लागले वेड सदर मृत्यू झापड. जया ठाई पडेल धाड चालून जातो त्या ठाई. ऐसे तुम्हासी सत्य भासेल तरी हे मानून घ्यावे बोल. जीवित्वाची आस्था असेल तरी बोल फोल न मानावे. ऐसे ठाई ठाई दाटी बैसुनी करीती बोल चालवटी. परी हा अर्थ सकळ पोटी कानी फाते समजला. मनात मने भ्याले सकळ येन बुद्धी अति दुर्बळ. परी आपला प्रताप सांगता तुंबळ सत्य वाटणार नाही असे. मग करी कवळोनी भस्मची मोठी स्पर्शास्त्र प्रयोग होती. जलपुनी प्रेरी मही पोटी तिन्ही दिशा लक्षुनी. पुढील मार्ग ठेवूनी मोकळा दिशा बंधन केल्या सकळा. केल्या परी ऐशा बाळा देवदानवा तुळेना. केले अर्थद्व्यर्थ पर शिष्या पळूनी नाही जाणार. आणि मारुतीचाही बुंबुकार पोचू नये त्या ठाय. ऐसे स्पर्शास्त्र पोष्टी रचुनी शांत बैसला जेठी. मग शिष्या पाचरुने शेवटी पुसता झाला तयासी. लहान मोठे मिळवून समुदायासी बैसवून. म्हणे अम्मा लागी जाणे श्रीराज्यात आहे की. परी तो देश कठीण वाचत नाही पुरुष रत्न. हनुमंत बुंबुकारे करून प्राणहानी होतसे. पुढे देश बहुत कठीण परी अम्मा लागी आहे जाणे. तया देशीचे तीर्थ करून येऊ असे वाटतसे. आमुचा विश्वास गुरु पायी जरी असेल भवप्रवाही. तरी देशाची लंगुनी मही पुन्हा येऊ माघारे. ना तरी सुखे जावो प्राण परी मनाची धावगी पूर्ण. तरी तुमचा विचार कौन तो मज प्रती दर्शवावा. जे निस्सीम गुरुच्या असती भक्ती तीही धरावी माझी संगती. ना तरी जीव लोभ असेल चित्ती तीही जावे माघारी. ऐसे बोलून बोलावीत मने देखिले बुद्धी करा येथ. मग निस्सीम भक्ती किंचित तया ठाई राहिले. 7 शतात 7 जण ठाई उरले स्थान धरून. बरकड कंबर बस्ती करून कल्पिल्या मार्गी चालिले. मनात मानिती सुखवसा म्हणती तस्कर बुद्धीचा ठसा. पळूनी जाता का जळिले शा मूर्खत्व येते आपणासी. तरी फार बरवे झाले स्वामीने अंतर ओळखिले. उजळपणी बोळविले कीर्ती महात्म्य रक्षुनी. ऐसा चित्ती सुखवसा मानून आले पंथी करीती गमन. एक कोस गेले धावून सीमेपर्यंत ग्रामाच्या. परिस्पर्शास्त्र सीमा लक्षून बैसले होते मही वेष्टून. तेने येताची धरिले कवळून महिसी दृढ केले ते. पदे झाले मही व्यक्त मागे पुढे ठेवाया नसे शक्त. जैसे सावज गुंतल्या चिखलात बळ काही चालेना. असो झाले मही व्यक्त म्हणून हस्ते काढू जात. तो हस्त झाले मही लिप्त मग सकळ ओनवे झाले. एरीकडे कानिफनात त्या साता ते बोलवून घेत. जवळ बैसोनी सकळ वृत्तांत निवेदिला तयाचा. तुम्ही करावे आता ऐसे शीघ्र जाऊनी त्या महीस. पाषाण करी उचलून विशेष तयाच्या पुष्टी स्थापावे. मग विभक्ताश्र विभूती चर्चुनी तयाच्या बाळाप्रती. मागून पाठविले साती समाचारा तयाच्या. ते तव श्री गुरुचे आज्ञा करून पाहत चालिले सीमास्थान. तरी ते सर्व ही ओनवे होऊन ठाई ठाई कुंटले. सातासी पाहुनी अवस्था मूर्ती
परमचित्ती लज्जित होती, अधोवदन करुणी पाहती, परी न देती उत्तर. हे जाऊनी बोलती त्या ते, कैसे सोडूनी गुरु ते, जीवित्व लोभ धरुनी आमना ते, मार्ग केला पुढारा. परी ईश्वराची अगाध करणी, सकल पडिला मही खिळोनी, ऐसी आरती कोण तरुणी, गेला हे सांगा पा. मग हस्ते सकळ पाषाण, पुष्टी ठेवती बळे करून, स्पर्श होताची जाती चिकळून, अंग हलविते पडेना. मग परम आक्रदती, चुकली चुकलो ऐसे म्हणती, आता क्षमा करुणी चित्ती, सोडवावे अम्मा ते. एरू म्हणती कुशाल असा, जीवित्वाचा धरुणी भरवसा, स्वामी पाहुणी आली आदेशा, सोडून नेऊ तुम्हासी. गुरु करिता हा कशाला, संकट पडता काढिता पळा, परी त्याची क्रिया त्याची त्याला, फलतृप्त होत असे. आता स्वस्त असा चित्ती, आम्ही जातो श्रीदेशाप्रती, दैवे वाचूनी आली अंती, सोडवणी नेऊ तुम्हा ते. ऐसे सकळा धरुणी पाषाण, सकळा पुष्टी देऊनी पाषाण, परतले झाले गुरु आज्ञे करून, परीत ते पाहुणी आरंभळती. म्हणती गुरु माये हुनी माय, होनिया सदय हृदय, अम्हा सवी सर्वे न्यावे श्रीराज्या माझारी. आमची सकळ गेली भ्राती, आणि गुरुची समजली प्रताप शक्ती, आता सकळ नासुनी दुर्मती, विश्वासाते टेकलो. ऐसा करिता विनवणी, ती ऐकली 7 जणी, मग म्हणती श्री गुरु ते सांगूने, सुटका करू तुमची. ऐसे बोलूनी सकळा कारण, पुन्हा आले परतून, म्हणती महाराजा दैन्यवान, शिष्ट कटंग मिरवले. त्याची नासिली सकळ भ्रांती, पुष्टी पाषाण घेऊन आरंभळती, तरी आता कृपा ओसंडुनी चित्ती, मुक्त करा सर्वाते. आता येथून गेली प्राण, सोडणार नाहीत आपले चरण, सर्वही स्थिरमती धरून, चरणावरी लुटतील. नाना युक्ती करून, करतील श्री गुरुचे समाधान, हे सत्शिष्याचे कुणी वचन, नाथ चित्ती तोषला. मग विभक्ताश्रमंत्र ओटी, जलपुनी योजिले भस्मची मोठी, ओ पुनी शिष्या कर संपुटी, म्हणे चर्चूनी यावे तयांचे. मग एक शिष्य जाऊनी तेथे, बाळी चर्चुनी भस्मची मोठी ते, चर्चिता झाले सकळ मुक्त, 7,700. ऐसे मुक्त झाले सकळ जणी, येऊनी लागले गुरुचे चरणी, नाथ तया लागी पाहुणी, आहा म्हणितसे. असो ऐसे बोलुनी वचन, तेथुनी टाकिता मग मुक्काम, श्री देशीचे सीमेवर जाऊन, वस्ती लागी विराजती. तेथे 2 लोटल्या झाल्या रात्री, तो चमत्कार वर्तला ते क्षिती, बंबूकार द्यावया मारुती, सेतुनी चालिला. तो मार्गी येता अश्रसबळ, वेष्टीत झाले पदकमळ, परी वज्र शरीरी तुंबळ, अश्र लागी मनिना. एरू चित्ता माझे विचार करीत, हे स्पर्शास्त्र आहे निश्चित, तरी येथे कोणी प्रतापवंत आला हे निश्चय. ऐसा विचार करुणी चित्ती, येता झाला सीमे प्रती, तो कटक पाहुनी नाथपंथी, मनात विचार करीतसे. किम्या यत्न करुणी बहुत, तेथे पाठविला मच्छिंद्रनाथ, परी कटक केली तेथ, बोधतील तयासे. मग बोधे होऊन या स्वार, स्वदेशी येईल मच्छिंद्र, मग मैनाकिनी मुखचंद्र, दुःख सागरी उतरेल. तरी येथेची याते निर्बळ करून, मार्गे लावावे परतून, मग ती भीमरूप धरून, भुंबुकार करीतसे. गाजवी पुच्छाचा षडत्कार, भय कर रूपी अति त्रिव, ते पाहून या कटक बार, समग्र स्वामी आडदडता ते. म्हणती महाराजा प्रलय काळ, प्रथम उदेला महाबळ, आता बक्षील कटक सकळ, उपाय काही योजावा. एरू म्हणे भय नाही, उगेची पहा धरुनी धैर्य, याने तुमचे करावे काय, अचळपणी असारे. मग करी घेऊनी भस्मची मोठी, वज्राष्ट्र परम बोले होटी, तो प्रयोग सिद्ध होता दाटी, भस्मची मोठी फेकली. मग ते वज्राष्ट्र परम कठीण, माथा मिरविले भूषण गगन, एरीकडे वायुनंदन, निजदृष्टी पातसे. मग मोठमोठे उचलूनी पर्वत, पेकिता झाला गगनापंथ, ते गिरी आदळता वज्राष्ट्र, चूर्ण होती क्षणादे. ते पाहुनी अंजनी सूत, प्रेरिता झाला मुष्टिघात,
तेने वज्र झाले भंगित, निचेष्टित मही पडिले. ऐसे होता प्रकरण, दृष्टी पाहे कर्णनंदन. मग काळिकाश्र जलपुन, भस्मची मुठी सोडितसे. यावरी सर्वाची यज्ञाश्र, सोडिता झाला प्रयोग मंत्र. त्यावरी सर्वेची वासवाश्र, वरी वायश्र पेरिले. मग तो वायश्र प्रयोग होता, द्विमूर्धनी दाटला सविता. मग महापर्वत स्थिल स्थूलता, भस्म होती तयाने. तो अंजनी सुता सकट, तो अति तीव्र करीन नेट. या उपरी काय उद्भट, विक्राळ रूपी प्रगटला. की कृतांत जैसा मुख पसरून, ग्रासू पाहे सकळ जन. त्याते साह्य परिपूर्ण, वासव शक्ती मिरवली. जैसा यमा मागे दम, प्रगट होय हरू प्राण. ऐसे उभयाश्र तरुण, कडकटा करीतसे. जैसे खग मेघंडंबरी, चमका मारिती चळपळे परी. उदेली भक्ती तदनुपुरी, प्रलय तरणी मिरावल्या. त्यात अग्नाश्राचा ताप थोर, त्यावरी साह्यते वाताश्र. मग मारुती देह होऊनी जर्जर, रक्षणार्थ काही दिसेना. वासव आणि कालिकाश्र, मागे पुढे होऊनी पवित्र. प्रहर भेदावया पाहती स्वतंत्र, परिवायुपुत्र चपळतो. देई अश्राते 2 हात, ओढिता झाला चपळवंत. तरी तेही अश्र चपळ बहुत, हस्तयुक्त होऊन देत. यावरी अग्न्याश्र कारण, उच्छायु जीवायुनंदन. या परिवाताश्र कारण, स्तुती विनवूनी आराधिले. मने महाराजा प्रलयवंत, प्रविष्ट करा अग्नयाश्र. तरी तुझा आहे सुत, लोका माझी मिरवतसे. परी हुईचा पाहुनी अनर्थ, कोणता पाहुनी तुष्टला तात. ऐसी या प्रकरणी हृदयात, निवारी जे महाराजा. ऐसे उत्तरे कुणी सावधान, मग बोलवी वायुनंदन. ते वाताश्र झाले क्षीण, महाप्रतापी अच्छादी. ते पाहुनी कानिफनाथ, मौनाश्र पेरुनी त्वरित. ते गुप्ताश्र हृदयात, जाऊन यात संसारले तरी वज्र शरीर. लागन धरी मोहनाश्र, परी काहीसा भ्रात वायुकुमार. निजदेही दाटला, तरी तैसाची भ्रांती माझारी. अग्न्याश्र पुच्छे धरी, महाबळे समुद्र तेरी. फिरकावून दिदली, परी अग्न्याश्र महासबळ. कडू लागले समुद्र जळ, जळचरा ओढवला प्रलय काळ. तेने समुद्र गजबजला, मग तो येऊनी मूर्तिमंत. निज दृष्टीने जाऊ पाहत, तो कानिफा आणि वायुसद युद्धालागी मिरवले. परी तयासी ओढवला प्रलय काळ, अग्न्याश्राते करी शीतळ. मग जलदानुनी सकळ, अग्न्याश्र स्थापिले. तेने अग्न्याश्र झाले शांत, एरीकडे वायुसूत. मोहन प्रकरणी प्रविष्ट चित्त, परिपुच्छी पर्वत उचलिला. पर्वत उचलावयाची संधी, फाकली होती तिकडे बुद्धी. आणि स्थावर मोह शुद्धी, भ्रम पडला होताची. त्या संधीत दोहीकडून, पाठीपोटी अश्रे 2. एकदाची भेदले प्रहार करून, सबळबळे करून या. जैसी मेघाची मूर्धनी, झुंजता एक होय मेळणी. तैसी पुष्टी हृदय लक्षुने, भेदती झाली ती अश्रे. काळिका आणि वासव शक्ती, भेदताची मूर्छित झाली व्यक्ती. तिने उलटूनी महीवरती, वातसोत पडियेला. ते पाहुनी अनिळ राज, हृदय उजळले मोह बीज. मग प्रत्यक्ष होऊनी तेजपुंज, तयापासी पातला. परी तो अंजनीचा बाळ, वज्र शरीरी ब्रह्माडबळ. पुच्छ सावरुनी होता वेळ, युद्धा मिसळू पातसे. मग श्रीवाती धरुनी हात, मने एक मधवचन सत्य. हे सबळ पाणी आहेत नाथ, रळी याते करू नको. पूर्वी पाहे मच्छिंद्रनाथ, तव शरी दिदला होता पर्वत. वाताकर्षण विद्या बहुत, जाज्वल्ये मिरवे यापासी. तरी आता संख्य करून, कार्य काय ते घे साधून. गुळ दिल्या पावे मरण, विष त्याते नकोची. यावरी बोले आपपत्ती, मने हिची मानवते माझे चित्ती. सख्या सारखी दुसरी युक्ती, योग्य योग्य दिसेना. मग उदयी आणि द्वितीय वाते, सर्वे घेऊन मारुती ते. कानिफा ते येऊन त्वरिते, परमप्रतीने भेटले. कानिफा तिन्ही देवासी, नमन कीर्तसे अति प्रतीसी. नमोनी पुढे वायुसुतासी, युद्ध का सोडले म्हणतसे. हे कोणी बोले अनिळ,
की युद्ध कासया करिता तुंबळ, कवन अर्थी तयाचे फळ आम्हा लागी दाखवा. नाथ म्हणे तया मारुतीसी, युद्ध करीत होता कासयासी. मारुती म्हणे का म्हणेसी, तरी एका माझिया. म्या बहुत यज्ञ करून, गौरवोनी मच्छिंद्र नंदन. परम आदरे श्रीराज्या कारण, पाठविला एकी. तरी हे तयाचे असती जती, तेथे गेलिया तया प्रती. भेटल्या तयाची समवृत्ती, बोधस्थिती आणतील. मग तो सोडून तयेचे स्थान, स्वदेशात करील गमन. ऐसी चित्ती कल्पना आणून युद्धालागी मिसळलो. तरी आता असो कैसे, हा गेलिया श्रीराज्यास. काही योग मच्छिंद्रास, बोलू नये दुरुक्ती. ऐसे प्रकरणी भाष्य देऊन, अवश्य करावे यांनी गमन. मग माझे काही एक चलन, होणार नाही नाथांसी. ऐसे बोलता वायुसूत, आपपत्ती म्हणे बर्वे यात. पहा म्हणून वदे मारुतसूत, यात काय वेचतसे. मग हासोनी बोलिले कानिफनाथे, अहा शंका आलिया तुम्हाते. तरी प्रयोजन काय आमुचे, मच्छिंद्रा ते बोलाया. तरी सहसा आम्ही मच्छिंद्रासी, बोलणार नाही दुर्बलेसी. आणि संबंधोनी त्यासी, तेथील तेथे स्थापुकी. ऐसे वधूनी करतळ भाष, देऊनी तृष्ट केले त्यास. मग आपण आपल्या स्वस्थानास, त्रिवर्गही चालिले. सकळ गेले स्वस्थानासी, तो उदय झाल्या लोटुनी निशी. मग नाथ शिष्य कटकेसी, तेथून या निघाले. श्री राज्यात प्रवेशून, नाना तीर्थक्षेत्रस्थान. पाहत पाहत गजनंदन, श्रुमुरुंडी पातला. तो ते गावीचे नृपासनी, लीलोत्तमा मैनाकिनी. मच्छिंद्रासह बैसुनी सभास्थानी, सेवेलागी विनटली. तो कानिफनाथ फेरी, आला करीत राजद्वारी. सर्वे शिष्य कटक भारी, तो द्वार रक्षक शोध लागी धावले. शोधिता शिष्य नयनी, तो कानिफा कळला कानी. मग जाऊन या रांजंगणी, वृत्तांत सर्व सुचविला. अनती महाराजा ग्रामद्वारी, कानिफा सहनाथ परिवारी. 700 शिष्य समुद्र लहरी, तो भेटी आलासे. हे कोणी मच्छिंद्रनाथ, म्हणे पहिला तया कोण पंथ. एरी म्हणती म्हणविती नाथ, कानफाटी कनितो. ऐसे कोणी मच्छिंद्रनाथ, परम दचकले तयाचे चित्त. म्हणे आला की गोरक्षनाथ, पलटोनी नामाते. तरी आता कैचे येथे, राहू देईना या सुखाते. अहा लीलोत्तमा सदोर्य माते, लादली होता प्रतीने. परितया माझी विक्षेप झाला, की सुदैवे दुःखटक नासला. तन्याय न्याय झाला, प्रारब्धवशे आमुचा. आता असो कैसे तरी, यासी नावे ग्रामा भीतरी. म्हणून सिद्ध करुनी स्वारी, अश्वशिंपिके सह निघाला. त्वरे घेऊनी ग्रामद्वारी, परस्पर भेटी झाल्यावरी. कानिफा पाहुनी हृदय भीतरी, समाधान मिरवले. मग आदेश होऊनी गमन, रुजा मे भरजरी कनकवर्ण. मही पसरोनी योगद्रुम, तयावरी बैसविला. मग कोण कोणाची समूळ कथा, तदनु पुसता गुरुचे पंथा. त्यांनी ही सांगितली समूळ वार्ता, जालिंदर जन्मापासूनी. मग मच्छिंद्र म्हणे जालिंदरनाथ, देता अनुग्रह उत्तम यात. तरी तू कानिफा नामसुत, गुरुबंधू तो माझा. मग शब्दोशब्दी अधिकोत्तर, वाढत चालली प्रेमलहर. मग वाहुनी गजस्कंधावर, ग्राम माझी आणले. मग नाना युक्ती रचुनी चित्ती, स्वये करी मच्छिंद्र जती. एक मास अति प्रीती, कानिफा राहिविला त्या स्थानी. राहिल्या परी तो नाथ कैसा, तरी समूळ कथा सुधारसा. पुढिले अध्यायी श्रवणी वसा, श्रवण होईल सदा सकळिका. तरी हा भक्ती कथा सार, तुम्हा वैष्णवाचे निज माहेर. प्रपंच सांडूनी राहावे स्थिर, या धवलगिरी घेऊन. दुंडी सूत नरहरिवंशी, कवी मालुनाम जयासी. तो बैसला ग्रंथ माहेरासी, मुख संपन्न भोगावया. स्वस्ती श्री भक्ती कथा सार, संमत गोरक्षकाव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, पंचदशोध्याय गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री नवनाथ भक्तिसार पंचदशोध्याय समाप्त.